नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत लसीकरणाच्या संदर्भातल्या केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स नेमक्या काय आहेत. त्याचबरोबर चक्रीवादळाच्या नंतर आता खऱ्या अर्थानं राजकीय वादळ सुद्धा उठलेलं आहे. हे वादळ काय आपल्याला जाणून घ्यायचंय. शिवाय पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सरकारमधल्याच 2 मंत्र्यांमध्ये खडाजंगी घमासान सुरू झालंय. याबद्दलच्या सगळ्या बातम्या आपल्याला बघायच्यात, पण सुरुवातीला हेडलाईन्स. प्रायोजक कॉटन किंग ऑफ 100% कॉटन रेडीमेड. लसी संदर्भात केंद्राची पुन्हा नवी गाईडलाईन. कोरोना मुक्त झालेल्यांना आता 3 महिन्यानंतर घेता येणार प्रतिबंधात्मक लस. राज्यात 2,31,00,000 जणांचं लसीकरण पूर्ण, तर कोविशिल्डचे 2 लाख, कोवॅक्सिनचे 3 लाख डोस उपलब्ध. नागपुरातल्या निरी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेचं मोठं संशोधन. गुळण्यांच्या नमुन्यामधून करता येणार कोरोनाची टेस्ट. ICMRनेही दिली संशोधनाला मान्यता. ऑपरेशन बारच्या माध्यमातून 188 नागरिकांची सुखरूप सुटका. 22 जणांचा मृत्यू. बेपत्ता कर्मचाऱ्यांचं सर्च ऑपरेशन सुरू. तोक्ते चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्त भागाच्या हवाई पाहणीनंतर पंतप्रधान मोदींकडून गुजरातला 1000 कोटींच्या तातडीची मदत. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, जखमींना 50,000च्या मदतीची घोषणा. मोदींच्या दौऱ्यावरून राजकीय वादळ. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांचा कोकण दौरा. अलिबागमधील नुकसानग्रस्त बोटींची केली पाहणी. कोळी बांधवांशी साधला संवाद. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी करणार कोकण दौरा. तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी. आणि देशभरात म्युकर मायकोसिसचे 5,000हून अधिक रुग्ण. 4 कंपन्यांना एम्फोटेरिसिन B औषध उत्पादनाची परवानगी देणार. परदेशातून 3 लाख वायल्स आयात करणार. केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीयांची माहिती. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे चंद्रपुरातून. वाघानं एकाच दिवसात 3 जणांवरती हल्ला केल्याची घटना चंद्रपुरात समोर आलेली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरमध्ये वाघ आणि मानवामध्ये जो संघर्ष सुरू आहे याचं आणखी एक उदाहरण समोर आलेलं आहे. वाघानं एकाच दिवसामध्ये 3घांवर हल्ला केला. त्यामुळे हा वाघ नरभक्षक झालाय का असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यातली ही घटना आहे आणि त्याचमुळे चंद्रपुरात या आधी सुद्धा अनेक जणांवर वाघानं हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या. लहान मुलांवर हल्ला केला, त्याचबरोबर कामगारांवरती हल्ला केलेला होता. त्यामुळे आता हा वाघ नरभक्षक झाला का असा सवाल विचारला जातोय. पण एक प्रकारे हा तो वाघ होता का ज्याने आतापर्यंत सर्व लोकांवरती हल्ले केलेले होते, हा प्रश्न सुद्धा अजून तरी अनुत्तरित आहे. पण एका दिवसात वाघानं 3घांवर हल्ला केल्यानं काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. चंद्रपूरच्या जंगलामध्ये ताडोबाचं अभयारण्य आहे आपल्याला माहिती आहे, पण त्याचबरोबर इतर परिसरात सुद्धा वाघाचा संचार असतो. आणि याच दरम्यान सावली तालुक्यात एक घटना घडली. त्यात एकाच दिवसात 3 जणांवरती या वाघानं हल्ला केला. त्यामुळे हा वाघ नरभक्षक झालाय का असा प्रश्न सध्या विचारला जातोय. वाघाची दहशत गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण परिसरात आहे. वाघाकडून अनेक वेळा अशा प्रकारचे हल्ले झाल्याचं समोर आलंय.
यानंतरची बातमी आहे लसीकरणाच्या नव्या गाईडलाईन्सच्या बद्दलची। केंद्र सरकारनं लसीकरणाबद्दलच्या नव्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत। या नव्या गाईडलाईन्सच्या नुसार जे लोक कोरोना मुक्त झालेले आहेत त्यांना लसीकरण नेमकं कधी केलं जाणार याच्याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे। 90 दिवसाच्या नंतर कोरोना मुक्त झालेल्यांना लस दिली जाऊ शकते अशा प्रकारचा एक सूचना किंवा गाईडलाईन आज जारी करण्यात आलेली आहे। 3 महिन्याच्या नंतर कोरोना मुक्त झालेल्यांना आता कोरोनाची ही प्रतिबंधात्मक लस मिळणार आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लस घेण्यापूर्वी अँटीजेन टेस्ट सुद्धा करावे लागणार नाहीये आणि स्तनदा मातांना सुद्धा आता लस घेता येणार आहे। या आधी त्याच्याबद्दलचा एक मोठा संभ्रम होता की स्तनदा मातांना लस द्यायची किंवा नाही, तर अखेर ICMRनं त्याच्याबद्दलच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत आणि स्पष्टपणे सांगितलंय की स्तनदा मातांना सुद्धा आता लस घेता येणार आहे। सध्या देशभरात सगळ्यात मोठं लसीकरणाचं काम सुरू आहे। लसीकरणाच्या या मोहिमेमध्ये वेळोवेळी ICMR कडून आणि केंद्र सरकारकडून गाईडलाईन जारी केल्या जात असतात आणि एक नवी गाईडलाईन दिलेली आहे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना। यापुढे लसीकरण कसं होणार तर 90 दिवसाच्या नंतर त्यांना हे द्यावं लागेल। कोरोना मुक्त झाल्यावर 3 महिन्यांनी लस घेता येणार आहे। ही गाईडलाईन आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। 10 दिवसाच्या आत लस घेता येणार नाही हे मात्र त्यांनी स्पष्ट केले। 90 दिवसाच्या आत लस घेता येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले। पहिला डोस घेतल्यावर कोरोना झाल्यास बरं झाल्यावर 3 महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा लागणार आहे। कोरोना मुक्ताला 6 महिन्यानंतर लस देणं धोकादायक असेल। 6 महिन्याच्या काळात पुन्हा कोरोना होऊ शकतो। लस घेण्यापूर्वी अँटीजेन टेस्ट करण्यास मनाई करण्यात आली आहे। यापूर्वी ती टेस्ट बंधनकारक करण्यात आलेली होती। स्तनपान करणाऱ्या महिलांना आता लस घेता येणार आहे। त्यामुळे लसीसंदर्भातली ही नवी गाईडलाईन जारी करण्यात आलेली आहे। अँटीबॉडी प्लाझ्मा दिल्यावर सुद्धा 3 महिन्यांनी लस घेता येईल हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वात आधी देशात महाराष्ट्रात धुमाकूळ घातला, प्रकोप झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रानं ज्या प्रकारच्या उपाययोजना केल्या त्याला आता यश मिळताना दिसतंय आणि महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांचा आकडा सुद्धा खाली येतोय आणि याचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय। कारण महाराष्ट्रानं ज्या प्रकारच्या गोष्टी केल्या त्याच्यानंतर आता हा पॅटर्न जो आहे तो इतर राज्यात सुद्धा अवलंबला जावा अशा प्रकारची मागणी सुद्धा समोर येते आणि महाराष्ट्रासाठी निश्चितपणे ही अभिमानाची बाब असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मुंबई मॉडेल असेल, पुणे मॉडेल असेल, महाराष्ट्र मॉडेल असेल, जेव्हा कौतुक होतं किंवा चांगले अग्रलेख येतात किंवा सुप्रीम कोर्टाकडून कौतुक होतं, आम्हाला मुख्यमंत्री साहेब हेच सांगतात की हे कौतुक ठीक आहे पण अजूनही काळजी घेणं गरजेचं आहे। ज्या मिनिटाला कौतुक होतं कधी कधी आपण थोडं हलगर्जीपणा करतो, मास्क आपला इथून इथे सरकतो आणि थोडं आनंदात वावरायला लागतो। आनंद चांगला आहे पण कुठेही आपल्याकडून हलगर्जीपणा होऊ नये ह्याची आपण दक्षता घेतो। अर्थात मास्क लावणं, घरी राहणं किंवा जर बाहेर पडायचंच असेल तर हात स्वच्छ ठेवणं, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं, मला वाटतं हे गरजेचं आहे। आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राने पहिल्या दिवसापासून कुठेही आकडे लपवले नाहीत। आपण जे काही आकडे आहेत, कारण आकडे हे आपल्याला खरं चित्र दाखवतं आणि खरं चित्रच आपल्याला प्लॅनिंगसाठी महत्त्वाचं असतं, स्ट्रॅटेजीसाठी महत्त्वाचं असतं। तर हे जिथे आपण ट्रान्सपरन्सी ठेवली आणि त्या ट्रान्सपरन्सीच्या बेसवर आपण जो आपला मेडिकल टास्क फोर्स आहे 11 डॉक्टर्सचा, त्यांच्याकडून जो काही ऍडवाइस आहे तो घेत आपण पुढे गेलोय। मला वाटतं तेच मोजून मापून आपण काम करत आहोत आणि तेच आतापर्यंत आपलं यश ठरलेलं आहे। लॉकडाऊन बद्दल आता तर 1 जून पर्यंत आहे,
ह्याच्यावर काही आत्ता बोलणं उचित राहणार नाही, कारण आपला जो लॉकडाऊन आपण मागच्या वेळी पण जो लॉकडाऊन केला आणि नंतर उठवला, हा खूपच हळू होता, काळजीपूर्वक केला आणि प्रत्येकाची तयारी करून, मनस्थिती तयार करून आपण जे काही तिकडे गरजेचं कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे ते करून आपण उघडलं. म्हणजे असं नाही होणार की 1 जूनला सगळंच एकदम उघडलं आणि परत सगळे आपण रस्त्यावर आलो आणि परत केसेस वाढतील. तर ते महत्वाचं. दुसरं म्हणजे लॉकडाऊन हा आत्ता तरी एकच पर्याय दिसतो जिथे व्हॅक्सिन्स नाहीये तिथे, की आकडे कमी करायचे आणि तेव्हा ट्रान्समिशन आपण ब्रेक करतो. आपण बघितलं असेल सिंगापूरमध्ये परवा काही थोड्याशा केसेस आल्यात आणि ते ऍक्च्युली ते तर आपल्यापेक्षा खूप कडक आहेत. पण त्यांनी पण 1 महिन्याचा लॉकडाऊन सर्किट ब्रेकर केलेला आहे. तसं प्रत्येक राज्याला आता लॉकडाऊन हा शब्द काही लोक ओपनली मान्य करतात, काही काही लोक घाबरतात, काही काही राज्य बोलायला पॉलिटिकली किंवा पॉप्युलिस्ट टॉक्समध्ये. पण जर आपल्याला लोकांचे जीव वाचवायचे असतील, लोकांना इन्फेक्शन पासून लांब ठेवायचं असेल, तर आता तरी आपण बघितलं लॉकडाऊन केल्यानंतर फटाफट आकडे जसे कमी झाले कारण ट्रान्समिशन कमी होत गेलं. तर मला वाटतं आता तरी तोच उपाय आहे, पर्याय आहे. पण पुढे आता जून मध्ये कसं ओपनिंग अप होईल, मला वाटतं पुढच्या काही दिवस आपल्याला बघायला लागेल किती आकडे राहतात, काय आपलं त्या आकड्यांची टक्केवारी राहते इन टर्म्स ऑफ मॉर्टॅलिटी रेट किंवा हे काय इतर ज्या गोष्टी असतात आणि त्याच्यावर आपण पुढचा निर्णय घेऊ. यानंतरची बातमी आहे निरीच्या संशोधनाची. नागपूरमधल्या निरी संस्थेनं जे संशोधन केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे टेस्टिंगच्या बद्दलचं. आतापर्यंत कोरोनाची जी टेस्टिंग व्हायची RT-PCR टेस्ट, ही टेस्ट व्हायची ती स्वॅबद्वारे, पण आता यापुढे स्वॅब घेण्याची गरज भासणार नाही. त्याचं कारण म्हणजे नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं अर्थात निरीनं कोविड टेस्टिंगच्या संदर्भात एक अनोखं संशोधन समोर आणलंय. यापुढे कोविड टेस्टिंगसाठी नाकातून किंवा घशातून नमुने घेण्याची गरज पडणार नाही, तर एका गुळणीच्या माध्यमातून हे नमुने घेता येणार आहे. याला सलाईन गार्गल असं नाव देण्यात आलंय. यामुळे नागरिकांना नमुने देताना जो त्रास व्हायचा तो कमी होईल आणि कोविड अहवाल सुद्धा लवकर मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते. ICMRनं या संशोधनाला मान्यता दिली असून इतर प्रयोगशाळांना या संदर्भात माहिती आणि मदत करण्याच्या सूचना निरीच्या संशोधकांना देण्यात आल्या. डॉक्टर कृष्णा खैरनार सर आहे. सर, तुमचं नवीन संशोधन पुढे आलेलं आहे आर्टिफिशियल टेस्ट संदर्भात आणि त्याचं एक नवीन स्वरूप देखील आहे. नेमकं हे संशोधन काय आहे आणि याचा कशा प्रकारे फायदा होणार आहे? जी नमस्कार, मैं डॉक्टर कृष्णा खैरनार, नीरी में वैज्ञानिक हूँ. इसको सलाइन गार्गल RT-PCR बोला जाता है. आप सभी RT-PCR से वाकिफ़ है. ये गोल्ड स्टैंडर्ड मेथड है आपके कोविड वायरस को जो नया जो कोविड-19 वायरस है इसको डिटेक्ट करने के लिए. तो इसमें हमने जो संशोधन ये किया है कि हमने जो पहले जो स्वैब जो यूज़ होते थे, जो VTM स्वैब जो यूज़ होते थे, वो स्वैब से सैंपल कलेक्शन होता था. हमने अभी सैंपल कलेक्शन को बहुत सिंपल कर दिया है. हमने इसमें इस तरीके की ट्यूब होती है 50 ml की, जिसमें 5 ml सलाइन होता है. वो सलाइन वाटर को हम पेशेंट को बोलते हैं कि आप मुंह में लीजिए और उसका गार्गलिंग कीजिए और माउथ में रिंस कीजिए और वापस इसमें थूक दीजिए. जैसे बहुत ही सिंपल है. मैं अगर आपको दिखाऊं तो सैंपल कलेक्शन के वक्त में इस तरीके से पेशेंट ट्यूब खोल सकता है. इस तरीके से सैंपल कलेक्ट हो गया और ये सैंपल लैब में आ जाता है अंडर कोल्ड चेन और फिर हम इसका यहाँ पे डायरेक्ट RT-PCR कर लेते हैं. इसमें हमें RNA एक्सट्रैक्शन की भी ज़रूरत नहीं पड़ती है. एक नया प्रोटोकॉल विकसित किया गया है जिसके तहत हम डायरेक्टली इसको एक बफर में इंक्यूबेट करते हैं रूम टेम्परेचर पे और उसको हम 90 डिग्री फॉर 6 मिनट पे गर्म करके उसको डायरेक्टली हम RT-PCR के लिए यूज़ कर सकते हैं. तो इससे क्या हो रहा है, समय का बड़ा बचत हो रहा है. जैसे नीरी की लैब पहले भी जब स्वैब बेस्ड टेस्ट करती थी तो 3 घंटे के अंदर में ड्राई स्वैब के द्वारा हम लोग रिपोर्ट करते थे, पर अब इससे समय और कम इसलिए हो जाएगा क्योंकि जो सैंपल कलेक्शन का जो टाइम था, वो सैंपल कलेक्शन का टाइम स्वैब में बहुत लगता था क्योंकि एक्सपर्ट ही आपका सैंपल कलेक्ट करते थे. पर इसमें क्या है कि आप खुद अपना सैंपल गार्गलिंग करके आप दे सकते हैं, तो ये जल्दी ही आ जाएगा. और जो चीज़ को पूरा दिन लगता था 400-500 लोगों की सैंपल कलेक्ट करने के लिए, वो अब आधे ही समय में वहाँ सैंपल कलेक्शन भी हो जाएगा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तेव्हा या नव्या संशोधनासाठी निरीच्या संशोधकांचं कौतुक करूया आणि याचसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18.
लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. आणि यानंतरची बातमी आहे समुद्रात खोल जिथं खऱ्या अर्थानं मृत्यू आलेला होता, पण काळ बनून आलेल्या या वादळावर मात करत अनेकांचे जीव वाचवणाऱ्या त्या नौदलाच्या जाबाज जवानांच्या मदतीची. तोक्ते चक्रीवादळामध्ये अडकलेल्या 250 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नौदलाच्या जवानांनी अक्षरशः थरारक अशा पद्धतीने त्यांचा जीव वाचवलेला आहे आणि त्यांना जीवदान दिलंय. संहारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक युद्धनौका यावेळी अनेकांचा जीव वाचवण्यासाठी धावून गेल्या. पाहुयात खास रिपोर्ट. खवळलेल्या समुद्रात रंगला सुटकेचा थरार. 185 जणांची मृत्यूवर मात. नौदल आणि तटरक्षक दलाची जबरदस्त कामगिरी. तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा खोल समुद्रात असलेल्या P-305 तराफ्यालाही बसला होता. या तराफ्यावर एकूण 261 कर्मचारी होते. वादळाचा फटका जहाजाला बसला. जहाजाचा नांगर तुटला आणि जहाज महाकाय लाटांसोबत वाहू लागलं. 1-2 ठिकाणी हे जहाज आदळल्यानंतर त्यामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. जहाज बुडत असल्याचं पाहून काही कर्मचाऱ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी जवळपास 60 फूट उंचीवरून खवळलेल्या समुद्रात उड्या मारल्या. स्वतःच्या बचावासाठी त्यांच्याकडे केवळ लाईफ सेव्हिंग जॅकेटचा सहारा होता. बॉम्बे हाय परिसरात हा सगळा थरार घडला. अरे अपनी जान तो अपने हाथ से बचाए, क्या करेगा, मजबूरी था ना. हम लोग तो अपने मर्जी से बचा, कंपनी के कुछ नहीं बचा, हम लोग अपने मर्जी से बचा. लेकिन नेवी ने बचा होगा ना. हाँ, नेवी ने बहुत सहयोग किया, इसमें मानना पड़ेगा, नेवी बहुत सहयोग था. खरं तर त्यांना समोर साक्षात मृत्यू दिसत होता. तोक्ते वादळामुळे समुद्र खवळला होता. चहू बाजूला उंचच उंच लाटा उसळल्या होत्या. आपला या जीवघेण्या संकटातून बचाव होईल की नाही याची कुणालाच शाश्वती नव्हती. या कर्मचाऱ्यांसाठी तो जीवन मरणाचा प्रसंग होता. सर, बोलने के लिए और कुछ मौत के मुंह से बच गए, मरते मरते और कुछ बोलने को नहीं हो रहा. हम उड़ीसा से हैं, लेकिन हम लोग समुद्र के अंदर थे. परिस्थिति कैसी थी? जैसे टाइटैनिक डूब रहा था, ऐसे जान जा रहा था, ऐसे सिस्टम. आपके फैमिली से कुछ संपर्क हुआ, फैमिली से बात कुछ नहीं हुआ अभी तक. खोल समुद्रात हे कर्मचारी मृत्यूशी झुंज देत होते, तर तिकडे भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने सोमवारी रात्रीपासूनच बचाव ऑपरेशन सुरू केलं होतं. 17th morning, as you are aware, we had the cyclonic storm which was approaching Mumbai. As Kochi, we are part of the Western Fleet. We were directed to get ready for the operation early in the morning on the 17th, and by the early hours of the 17th forenoon, Kochi was ready to sail. We were instructed by our operational commanders to move out, considering there was a distress situation at sea. Thanks to the preparation of my men and my team, we were able to sail within 1 hour of getting our orders to move. We had inputs that this barge, Papa 305, was in distress at sea, approximately some 35-40 miles from Mumbai. The ship sailed under very difficult conditions. As you're aware, the storm was passing just west of Mumbai, about 70 to 80 miles. भारतीय नौदलाची INS कोची, INS कोलकाता आणि INS तलवार या युद्धनौकांनी शोध मोहीम सुरू केली होती. त्यामध्ये P-305 तराफ्यावरील 185 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात INS कोचीला यश आलंय. नेवी तो आया 12-13 घंटे बाद आ गया. नेवी दो बोट जो रिलीज की उसमें लोग छोड़ा उसमें. हाँ, वो लोग चले गए. उसमें 150 लोगों को छोड़ दिया. 150 लोगों को 2 बोट में छोड़ा. जी सर. और आप लोग बाकी थे? हम लोग 265 लोग थे. नेवी के जवानों ने आपको कैसे बचाया? नेवी ने तो बहुत जल्द बताया सर, बहुत अच्छी तरह से बताया. नेवी वालों ने मानना पड़ेगा, बहुत सहयोग किया हम लोग को.
खाना पीना सब अच्छी प्रकार से दिया, बहुत बढ़िया सहयोग किया। अगर ये लोग नहीं रहते तो हम लोग को जान भी नहीं बचते, तो सही बात है। कैसा तूफान था? कैसा तूफान था? तूफान तो बहुत तेज था, 160-65 के एवरेज में था पानी का लहर, और हवा भी उतना ही तेज था। P-305 तराफ्यावरील 185 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं असलं तरी अद्यापही 78 लोकांचा शोध नौदलाकडून घेतला जातोय। भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या या जिगरबाज कामगिरीमुळेच या कर्मचाऱ्यांना जीवनदान मिळालंय। मुंबईहून उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शत्रूच्या मनात धडकी भरवणाऱ्या या युद्धनौका संकटाच्या काळात देवदूत बनून धावून आल्या। त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण। कोरोनाच्या संकट काळात तुमच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मास्क वापरायला विसरू नका। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।